गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनी कडेवरी. गीताईचे ध्यान. भक्ता ते प्रतिबोधिली समरी, नारायणे श्रीवरे. मुक्ते संग्रथिली समान्य मुनिने, वेदांत विद्या करे. माते षष्ठ्यधिकारिणी सतशती, अष्टादशाध्यायिनी. तू ते मी अनुसंधितो निशिदिनी, गीते भयद्वेषिणी. गीते भयद्वेषिणी. गीताई अध्याय 3. अर्जुन म्हणाला, बुद्धी कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना. मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा. मिश्र बोलुनी बुद्धीस जणू मोहात टाकिसी. जाने मी श्रेय पावेन सांगते एक निश्चित. श्री भगवान म्हणाले, दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे. ज्ञानाने सांख्यजी पावे योगी कर्म करूनिया. न कर्मारंभ टाळुनी लाभे नैष्कर्म्यते कधी. संन्यासाच्या क्रियेनेची कोणी सिद्धी न मिळवी. कर्माविण कधी कोणी न राहे क्षणमात्रही. प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितातची. इंद्रिये करीती कर्म मूढ त्यांसची रोधुनी. राहतो भोग चिंतुनी तो मिथ्याचार बोलिला. जो इंद्रिये मनाने ती नेमुनी त्यांस राबवी. कर्मयोगात निस्संग तो विशेषची मानिला. नेमिले तू करी कर्म करणे हेची थोरकी. तुझी शरीरयात्रा ही कर्माविण घडेचिना. यज्ञार्थ कर्म सोडुनी लोक हा बांधिला असे. यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त संग तू. पूर्वी प्रजेसवे ब्रह्मा यज्ञ निर्मुनी बोलिला. पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनुची. रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते. एकमेकांस रक्षुनी पावा कल्याण सर्वही. यज्ञतुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित. त्यांचे त्यांस न देता जो खायतो एक चोरची. यज्ञांत उरले खाती संतते दोष जाळीती. रांधिती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती. अन्नापासूनी ही भूते पर्जन्यातुनी अन्नते. यज्ञे पर्जन्यतो होय यज्ञकर्मामुळे घडे. प्रकृतीपासूनी कर्म ब्रह्मी प्रकृती राहिली. ऐसे व्यापकते ब्रह्म यज्ञांत भरले सदा.
प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी, इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी. परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगुनी तृप्त जो, आत्म्यामध्येची संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले. केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा, कोणामध्ये कुठे त्याचा न काही लोभ गुंतला. म्हणूनी नित्य निस्संग करी कर्तव्य कर्म तू, निस्संग करिता कर्म कैवल्य पद पावतो. कर्मद्वाराची सिद्धीस पावले जनकाधिक, करी तू कर्म लक्षुनी लोकसंग्रह धर्मही. जे जे आचरितो श्रेष्ठ ते तेची दुसरे जन, तो मान्य करीतो जे जे लोक चालवितात ते. करावे मिळवावेसे नसे काही जरी मज, तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चिकी. मीची कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी, सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग. सोडीन मी जरी कर्म नष्ट होतील लोक हे, होईन संकरद्वारा मीची घातास कारण. गुंतुनी करीती अज्ञ ज्ञात्याने मोकळेपणे, करावे कर्म तैसेची इच्छुनी लोकसंग्रह. नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये, गोडी कर्मात लावावी समत्वे आचरुनीती. कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे, अहंकार बळे मूढ करता मी हेची घेतसे. गुण हे आणि ही कर्मे ह्याहुनी वेगळाची मी, जाणे तत्वज्ञ गुंतेना गुणांत गुण वागता. गुंतले गुणकर्मी जे भुलले प्रकृती गुणे, त्या अल्प जाणणारांस सर्वज्ञे चाळवू नये. मज अध्यात्मवृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी, फलाशा ममता सर्व सोडुनी झुंज तू सुखे. माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिती, श्रद्धेने नेणते तेही तोडिती कर्मबंधने. परी मत्सर बुद्धीने जे हे शासन मोडिती, ज्ञानशून्यची ते मूढ पावले नाश जाणतू. ज्ञानीही वागतो त्याच्या स्वभावास धरुनिया, स्वभाववशही भूते बलात्कार निरर्थक. इंद्रियी सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे, वश होऊ नये त्यांस ते मार्गातील चोरची. उणाही आपुला धर्म परधर्माहुनी बरा, स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर. अर्जुन म्हणाला, मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे, आपुली नसता इच्छा वेठी सधरिला जसा. श्री भगवान म्हणाले,
काम हा आणि हा क्रोध घडिला जो रजोगुणे मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे धुराने झाकिला अग्नी धुळीने आरसा जसा वारेने वेष्ठिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे कामरूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीची जो जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मनबुद्धी तो मोहपाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गुंडुनी म्हणूनी पहिला थारा इंद्रिये तीची जिंकुनी टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही इंद्रिये बोलिली थोर मन त्याहुनी थोरते बुद्धी थोर मनाहुनी थोर तीहुनी तो प्रभू असा तो प्रभू जाणुनी आवरी आप आपणा संहारी काम हा वैरी तू गाठुनी परोपरी. अध्याय 3 समाप्त.